नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र देशमुख, इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट, 9 पल्स हॉस्पिटल, नाशिक. गेली 15 वर्ष मी नाशिकमध्ये एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेसमेकर इम्प्लांटेशन, हार्ट अटॅक, हार्ट फेल्युअर व इतर हृदयाच्या गंभीर आजारांवर उपचार करीत आहे. आज आपण एंजिओप्लास्टी म्हणजे काय या महत्त्वाच्या विषयावर बोलू. समाजामध्ये एंजिओप्लास्टी म्हणजे रक्तवाहिनी ब्लॉक असेल तर त्यात स्टेंट टाकणे हा असा एक गैरसमज झालेला आहे. परंतु एंजिओप्लास्टी स्टेंट टाकण्यापर्यंत मर्यादित नसून त्यात स्टेंट टाकण्यासाठी त्या रुग्णाची परिस्थिती त्याला सुटेबल आहे का, किंवा टाकल्यानंतर किंवा टाकताना जर काही कॉम्प्लिकेशन झाले तर ते मॅनेज करण्यासाठी त्या हॉस्पिटलला त्या सगळ्या सुविधा आहेत का, ह्या गोष्टी त्या पेशंटचं भविष्यात होणारी वाटचाल किंवा त्याला साध्या भाषेत प्रोग्नोसिस आपण म्हणतो हे त्यात अवलंबून असतं. त्यामुळे एंजिओप्लास्टी करताना ह्या सर्व सुविधा त्या हॉस्पिटलला किंवा त्या डॉक्टरांकडे आहेत का याची आपण शहानिशा करूनच आपण एंजिओप्लास्टीचा निर्णय घ्यावा. धन्यवाद.